नमस्कार मित्रांनो. मी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने अभिजित वंजारी आपल्यासारख्या सगळ्या फेसबुक व्ह्युअर्सचं या ठिकाणी स्वागत करतो. गोविंदराव वंजारी फाउंडेशन नागपूरच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून नागपूर शहरामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे उपक्रम सामाजिक असतील, राजकीय असतील, आणखीन शिक्षण क्षेत्रातले असतील, सहकार क्षेत्रातले असतील, हे आम्ही सातत्याने राबवत आलेलो आहोत. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने मला सांगायला आवडेल की या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही चांगलं मोलाची कामगिरी नागपूर शहरामध्ये केली. आम्ही लोकांना 12-12 किलोच्या त्या धान्याचे किट जवळपास 3500 पेक्षा जास्त परिवारांना पुरेल एवढं आम्ही त्या ठिकाणी किट वाटल्या. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन सॅनिटायझेशनचं काम, आम्ही मोहल्ल्या-मोहल्ल्यामध्ये आमच्या ब्लॉक अध्यक्षांच्या माध्यमातून सॅनिटायझेशनचं काम, मास्क वाटप अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने राबविले. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्यक्षामध्ये वर्कशॉप घेता येत नाही, कार्यक्रम घेता येत नाही, समारंभ घेता येत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि जो काही वारसा आमच्या वडिलांचा सुद्धा होता, माझे वडील स्वर्गीय गोविंदराव वंजारी साहेब, माजी आमदार, ते सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम ते नेहमी राबवायचे आणि त्यांचाच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने या प्रकारचे कार्यक्रम घेतोय. आता 2 आठवड्यापूर्वी आम्ही जळगावचे डॉक्टर यजुवेंद्र महाजन यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आणि त्याचं मार्गदर्शन अत्यंत चांगला असा स्तुत्य उपक्रम हा आम्ही राबवला. जवळपास 1 लाख लोकांनी तो कार्यक्रम या फेसबुकच्या माध्यमातून बघितला. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा उद्योजकता याच्यावर आम्ही मार्गदर्शन ठेवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांचा या कार्यक्रमाला मिळाला. आणि आज तिसऱ्यांदा आम्ही या सहकार क्षेत्रातली संधी आणि आव्हान हा कार्यक्रम आणि याच्यासाठी मुख्य वक्ते किंवा मार्गदर्शक म्हणून आलेले श्री शेखरभाऊ चरेगावकर हे आपल्या सोबत आहेत. शेखरभाऊ चरेगावकर हे कराडचे आहेत. सहकार परिषदेमध्ये त्यांचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत आणि एक पिग्मी एजंट ते लिपिक ते कार्यकारी संचालक ते अध्यक्ष अशा 29 वर्षाचा त्यांचा कार्याचा अनुभव त्यांचा या सहकार क्षेत्रामधले आहे. टीव्हीवर जेव्हा आपण अनेक वेळा सहकार क्षेत्राचे आपण कार्यक्रम बघतो, तज्ज्ञ म्हणून त्यांना नेहमीच बोलवण्यात येतं. अनेक प्रकारच्या राज्यातल्या आपल्या सहकार चळवळीमध्ये जे काही कार्यक्रम आपण फेडरेशनच्या माध्यमातून होतात किंवा ते आणखीन होतात, तर त्या सगळ्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून हे शेखर भाऊंना आपण बोलवतो, राज्यातले लोक बोलवतात. यशवंत महिला स्वयंरोजगाराचे सुद्धा ते संस्थापक आहेत आणि अत्यंत चांगलं कार्य, चांगलं मार्गदर्शन हे आज चरेगावकर साहेबांचं आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहे. मित्रहो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये या पतसंस्थांची किंवा सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे असं मला वाटतं. आपल्या राज्यातल्या समजा आपण ग्रामीण आणि नागरी पतसंस्था जर बघितल्या तर जवळपास 13,568 अशा संस्था आहेत आणि एकूण सभासद संख्या या 2,05,15,242 आहेत. एकूण वसूल भागभांडवल जर बघितलं तर 5554 कोटी रुपयाचं एकूण भागभांडवल या सर्व संस्थांचं मिळून आहे आणि एकूण ठेवीची रक्कम जर आपण पाहिली तर 65,000 पेक्षा जास्त 65,000 कोटीची ठेवी या वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या पतसंस्थांमध्ये आहेत. मग ते महिलांच्या असतील, मग त्या नोकरदार वर्गाच्या असतील, त्या कामगारांच्या असतील, त्या शेतकऱ्यांच्या असतील, त्या गृहिणींच्या असतील, या सगळ्यांच्या ठेवी या आपल्या पतसंस्थेमध्ये असतात. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की 97 अमेंडमेंट जेव्हा आलं, त्या 97 अमेंडमेंटच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचे चेंजेस आपल्या या सहकार क्षेत्रामध्ये आले. अनेक वेळा आपण पाहिलं की पहिले नॉमिनल सभासद राहायचं, आरडी धारक किंवा एफडी धारक यांना सुरुवातीला नॉमिनल मेंबर असलंच पाहिजे असा काही आग्रह नव्हता. परंतु 97 अमेंडमेंट पासून तो त्याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन केली आणि प्रत्येक व्यक्ती जो त्या सहकार क्षेत्रामध्ये किंवा तो त्या पतसंस्थामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार करेल, मग कोणाचं पिग्मीचं खातं असेल, कोणाचं आरडीचं खातं असेल, कोणी एफडी ठेवत असेल, कोणी मुदत ठेव ठेवत असेल किंवा कोणी सेव्हिंगचं अकाउंट सुरू करत असेल, तर या सर्व लोकांना त्या संस्थेचा मेंबर होणं हे गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे आणि ही अत्यंत चांगली प्रोव्हिजन आहे. याचं कारण असं की त्या प्रत्येक संस्थेची सभासद संख्या ही वाढण्याला त्या माध्यमातून मदत मिळेल आणि त्या संस्थेचं भाग भांडवल ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो ते भाग भांडवल सुद्धा त्या निमित्ताने वाढण्याचं मदत त्या ठिकाणी होते. आता खरं म्हणजे पहिलं म्हणजे की आपली ही सहकारी संस्था किंवा पतसंस्था हे चालवणं काही सोपं काम नाहीये. ही एक सर्कस आहे, एक मोठी ती कसरत करावी लागते. कारण कॉर्पोरेट बँक्स असतील, नॅशनलाइज बँक असतील, शेड्यूल बँक्स असतील, कोऑपरेटिव्ह बँक्स असतील आणि प्रायव्हेट फायनान्स असतील, या सगळ्यांच्या नंतर जर शेवटचा नंबर कोणाचा लागत असेल तर तो पतसंस्थांचा लागतो, या सोसायट्यांचा लागतो. आणि म्हणून जो लोन मागायला येतो त्याच्यापाशी हे सगळे कागद पूर्ण असतील असं काही गरजेचं नाही. कारण ज्याला कुणाला कॉर्पोरेट बँक्स मधलं लोन मिळत नाही, कोऑपरेटिव्ह बँक्स मधलं मिळत नाही, नॅशनलाइज बँक मधलं मिळत नाही, प्रायव्हेट फायनान्स मधलं मिळत नाही, मग त्याला सगळ्यात शेवटी यावं लागतं या पतसंस्थांमध्ये. आणि पतसंस्थांमध्ये आल्यानंतर तो समजा म्हणतो की आमच्याकडे रिटर्न्स नाही, आमच्याकडे पॅन कार्ड नाही, आमच्याकडे बाकीचे डॉक्युमेंट्स नाही.
तर ही मोठी कसरत त्या व्यक्तीला लोन देण्यासाठी करावी लागते. कारण एफडी जेवढ्या आपण ठेवतो त्याचा सीडी रेशो त्या संस्थेचा मेंटेन करण्यासाठी 65% आपल्याला आलेल्या पैशाचा उपयोग हा लोनच्या माध्यमातून करावा लागते. लोन वाटावं लागतं. परंतु हे लोन वाटत असताना चांगले गिराईक मिळणं हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि म्हणून ही ती कसरत जी आहे सीडी रेशो मेंटेन करण्यासाठी ही अत्यंत महत्वाची असते. आता कोरोनाच्या या परिस्थितीनंतर आपण पाहिलं असेल की साधारणतः 13 मार्च पासून आणि 22 मार्च नंतर कर्फ्यू लागल्यानंतर सगळ्या सोसायट्या सुद्धा केवळ 2 तासाकरता सुरू होत्या. सुरुवातीला कडक नियमाने सगळे लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लोकांचे पिग्मी एजंट्सचे जे काही धंदे होते ते संपूर्ण बंद होते. त्यांचं जे काही कलेक्शन होतं त्या कलेक्शनवर मोठा परिणाम झालेला आहे. एफडी वर सुद्धा परिणाम झाला आहे आणि या सगळ्या कोरोनाच्या त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा हा पिरियड होता. परंतु या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे. तर म्हणून याच्या आता हे कोरोना नंतर परत जी स्थिती पूर्वत होण्यासाठी सुरू आहे प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये या सहकार क्षेत्रामधल्या संधी नेमक्या कुठल्या राहतील किंवा या येणाऱ्या काळामध्ये आणखी कुठल्या आव्हानं आपल्याला पेलावं लागतील याचं एक अत्यंत चांगलं मार्गदर्शन हे शेखर चरेगावकर सर आपल्यासमोर मांडणार आहे. तेव्हा माझे सगळे फेसबुक व्ह्युअर्स आणि सगळ्या मंडळींना मी पुन्हा एकदा गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो आणि चरेगावकर सरांना विनंती करतो की जसं प्रत्यक्षात आपण सहकार क्षेत्रामध्ये तज्ज्ञ म्हणून अनेक विषयांवर आपला अभ्यास आहे आणि तसाच आमच्या विदर्भातल्या लोकांना सुद्धा याचा फायदा आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून झाला पाहिजे, मार्गदर्शनामधून झाला पाहिजे एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चरेगावकर सरांना विनंती करतो की आपण सहकार क्षेत्रातल्या संधी व त्याची आव्हाने या विषयावर आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, गोविंदराव वंजारी फाउंडेशन आणि वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित अभिव्यक्ती ई मार्गदर्शन या विषयामध्ये आज मी आपल्याशी सहकारी संस्थांसमोरची आव्हानं आणि संधी या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी वंजारी, सचिव ऍडव्होकेट अभिजित वंजारी, खजिनदार डॉक्टर स्मिता वंजारी, संचालक डॉक्टर हेमंत सोनारे व सर्व पदाधिकारी आणि उपस्थित जॉईन झालेले सर्व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि वंजारी फाउंडेशनचे आभारही व्यक्त करतो. कारण आज बदलत्या परिस्थितीनुसार जे चेंजेस येऊ घातलेले आहेत या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्याशी संवाद साधण्याची त्यांनी संधी मला दिली, त्याबद्दल पहिल्यांदाच मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मी तर नेहमी म्हणत असतो की कुठलीही आपत्ती येते त्यावेळेला आपण त्याचं रूपांतर इष्टापत्तीमध्ये करणं आवश्यक असतं आणि आज ते आपल्या फाउंडेशननी केलेलं आहे. त्याचं कारण असं की जर का समजा कोरोना नसता तर कदाचित आपण भेटलो नसतो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बाहेर जाता येत नाही आणि मग विषयांचे गांभीर्य त्याच्या समस्या मात्र वाढत जात असतात. अशा पार्श्वभूमीमध्ये आपल्याला एकमेकाच्या सल्ल्यांचा विचारांचा देवाणघेवाण करावीशी वाटते आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, खरं तर मी नेहमी सांगत असतो की प्रत्येकाने सकारात्मक विचार केला पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणतीही समस्या ही समस्या वाटत नाही किंवा कोणतंही आव्हान असतं हे आव्हान सहज आपण पेलू शकतो. याचं कारण असं आहे की कोणतीही आव्हानही माणसांपेक्षा छोटी असतात, माणसं आव्हानांपेक्षा आणि समस्यांपेक्षा मोठी असतात. परमेश्वर हा कोणाच्या समस्या टाकतो किंवा आव्हानं टाकतो तर ज्यांच्यामध्ये ती पेलण्याची क्षमता असते अशा लोकांमध्ये टाकतो. आणि त्यामुळे माझं असं मत आहे की आपण अशा ज्या समस्या आपल्याला वाटतात, आव्हानं वाटतात, तर त्याचं संधीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. आणि म्हणून विषय सुद्धा आपण जो निवडला तो खूप छान विषय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा करता येणार आहे. आता प्रश्न असा आहे की आज आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती बोलत असल्यामुळे आणि फेसबुक लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला माझ्याशी संवाद साधणं थोडं कठीण होणार आहे, परंतु मी जे मुद्दे सांगतो आहे त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, मेल वरती टाका आणि मला फाउंडेशन कडून मी ते घेईन आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मी तुम्हाला मेल वरती देण्याचा प्रयत्न करेन किंवा देईन. आणि त्याच्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका असेल तर ते बिनधास्तपणे चॅट बॉक्स मध्ये टाका. दुसरी एक सूचना या निमित्तानं मला आपल्याला करावीशी वाटते की तुम्ही ऑनलाईन असल्यामुळे तुमच्या मागे अनेक व्यवधानं तिथं असू शकतात. कुठे घरामध्ये असाल, कोण ऑफिसमध्ये असेल, तर माझं अशी आपल्याला विनंती राहील की पॅड आणि पेन नोट करा आणि काही समस्या किंवा काही प्रश्न वाटले तर त्याच्यावरती तुम्हाला लिहिताना ते सोयीचं होईल. याचं कारण असं आहे की मी आज जो तुमच्याशी आहे
बरोबर आज माझ्या घड्याळामध्ये 6:10 झालेली आहे. मी बरोबर 7:10 माझा विषय पूर्ण करेन. या 60 मिनिटांमध्ये 30 ते 35 मिनिटं मी ही सहकारी संस्थांसमोर काय आव्हानं आहेत याच्यावरती बोलेन आणि राहिलेल्या 30 मिनिटांमध्ये त्या आव्हानांवरती आपल्याला कसं फेस करता येईल, काय आपल्याकडे उपाय असू शकतात त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत. मित्रांनो, ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या समोरच्या अडचणी, समस्या, आव्हानं जाणवायला सुरुवात होते आणि म्हणून मी त्याचं 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे की सहकारी संस्थांसमोर नेमकी आव्हानं काय आहेत, समस्या काय आहेत, याचं क्लासिफिकेशन आपण 3 प्रकारात केलं. ते कसं केलेलं आहे तर पहिल्यांदा मानव निर्मित काय समस्या आहेत आपल्याकडे, त्यानंतर निसर्ग निर्मित काय आणि शासन स्तराच्या शासनामुळे निर्माण होणारे आव्हानं किंवा समस्या काय, असं आपण त्याच्यामध्ये 3 प्रकारामध्ये त्याचं विभाजन करूया. पण मुळामध्ये हे तिन्ही प्रकार वेगळे वाटले तरी याचा पायनियर पॉइंट काय आहे तर याचा पायनियर पॉइंट ही व्यक्ती आहे, मनुष्य आहे. मनुष्यामुळेच सर्व समस्या निर्माण होत असतात. आपण त्या कदाचित आपल्या समाधानासाठी त्याचं क्लासिफिकेशन 3 टप्प्यामध्ये करू की मानव निर्मित काय आहे, निसर्ग निर्मित काय आहे, शासन स्तरावर निर्मित काय आहे, असं आपल्या सोयीसाठी आपण त्याचं क्लासिफिकेशन करू. पण या तिन्ही प्रकारच्या समस्यांचं ज्यावेळी आपण विवेचन करू त्यावेळेला त्याच्या केंद्रस्थानी आपल्याला मनुष्य दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण व्यक्ती म्हणून काम करत असताना कोणतीही समस्या किंवा आव्हानं आपल्या समोर जर असतील तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. आज जसं मी तुमच्याशी इंटरॅक्शन करतोय तसंच मी एका कॉलेज ग्रुपशी जॉईन असल्यामुळे राज्यातली काही कॉलेजेस आणि त्यांचे प्राध्यापक यांच्याशी माझं रोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती कम्युनिकेशन चालू होतं आणि त्याच्यामध्ये माझा एक विषय, एक टॉपिक होता परवा की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, सकारात्मक विचार पद्धती, या विषयावर मी त्यांना बोलत होतो. माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला एका प्राध्यापकांनी की सर तुम्ही म्हटलात की सकारात्मक विचार केला पाहिजे, तसा प्रयत्नही सगळे लोक करत असतात, पण काही वेळा आव्हानं एवढी मोठी वाटतात की त्याच्यावरती सकारात्मक विचार करण्याची क्षमताच संपते, त्यावेळेला काय करावं. तर म्हणलं मला एक प्रश्न सांगा तुम्हाला की तुम्हाला असं कोणता प्रश्न पडलेला होता की त्याच्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता संपली. तर त्यांनी मला जनरल प्रश्न विचारला. ते पंढरपूर मधल्या एका कॉलेजचे प्राध्यापक होते. ते म्हणले की आज वारी बंद आहे आणि वारीमुळे हजारो व्यापारी, छोटे उद्योजक तिथले होते, त्यांना कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर बुडलेला आहे. पूर्ण पंढरपूर लॉकडाऊन आहे. मग अशा वेळेला जे रोजंदारी करणारे किंवा छोटे मोठे व्यापारी जे होते त्यांचा जो वर्षात एकदाच त्यांना बिझनेस मिळत होता तोच जर बंद झाला तर त्यांनी सकारात्मक विचार कसा करावा असा त्यांचा प्रश्न होता. आता बघा तुम्ही की जर का आपली वृत्ती सकारात्मक असेल तर आपण या प्रत्येक प्रश्नाला खूप चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो. मी त्यांना उत्तर असं दिलं की लॉकडाऊनमुळे आज वारी रद्द झाली आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय हे आपण क्षणभर मान्य करू. पण मला हे मान्य नाहीये. याचं कारण असं, मी त्या व्यापाऱ्यांना असं सांगू इच्छितो की आज जे दर्शनाला लोक काही 5 लाख 10 लाख येत होते ते आलेले नाहीयेत पंढरपूरमध्ये, पण त्या प्रत्येक 5-10 लाख लोकांना मनामध्ये एक खंत आहे की माझं पांडुरंगाचं दर्शन राहिलेलं आहे, माझं विठ्ठलाचं दर्शन राहिलेलं आहे. आणि मग तो वारीला कदाचित गर्दीमुळे एकटा येत होता, पण त्याला ह्या आषाढी निमित्त लॉकडाऊनमुळे त्याला येता येत नाहीये याची खंत त्याच्या मनामध्ये असल्यामुळं तो वर्षभर केव्हा तरी एकदा पंढरपूरला येऊन जाणार आणि तो आता एकटा येण्याच्या ऐवजी कुटुंबातले 4-5 लोकांना घेऊन येणार. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो पुढच्या आषाढीपर्यंत सगळ्या व्यापाऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं असं वाटतंय त्यांना त्याच्या 1.5 त्यांचा बिझनेस झालेला असेल असा विचार करायला पाहिजे. आता मित्रांनो, त्यांना हे ज्यावेळी प्रश्नाला उत्तर दिलं त्यावेळी ते म्हटले की खरंच आम्ही असा विचार करू शकलो नाही, पण तुमच्यामुळे ही विचाराची दिशा मिळाली. म्हणून मित्रांनो, मला एक सांगायचं तुम्हाला की असे कितीतरी समस्या असल्या, आव्हानं असली ना तरी आपण डगमगून जाता कामा नये. आपण पाय रोवून उभे राहिलो असलो पाहिजे. आणि ज्या वेळेला पाय रोवून आपण उभे राहतो त्यावेळेला परमेश्वर, निसर्ग हे आपले परीक्षा पाहत असतात की खरंच यांची कामावरती निष्ठा आहे का, खरंच यांची श्रद्धा आहे का. आणि जर कामावरती श्रद्धा आणि निष्ठा असेल तर असे आव्हानं आणि समस्या आपण सहज लीलया पेलू शकतो. अशी आजपर्यंत सहकार क्षेत्रासमोर अनेक उदाहरणं आहेत, अनेक आहेत. जसं मला आठवतं NPA आला त्यावेळेला पण खूप मोठी घबराट सहकारी संस्थांमध्ये होती, कॉपरेटिव्ह बँकांमध्ये होती, नागरी पतसंस्थांमध्ये होती आणि ते संस्था चालक म्हणत होते की NPA म्हणजे डोकंदुखी आली, आता हे संस्था बंद करायच्या सरकारला.
मित्रांनो, माझा साधा प्रश्न आहे आज तुम्हाला या निमित्ताने. मी त्या कमिटीचा सदस्य होतो. मला सुद्धा निनावी लोकांनी वाटेल तसली पत्र लिहिली की हे एनपीए मध्ये तुम्ही असताना, कमिटी असताना हे एनपीए आलेच कसे वगैरे. माझ्यावर सुद्धा खूप टीका झाली त्यावेळी. परंतु मी त्यावेळी असं सांगत होतो आणि आजही मित्रांनो मला तुम्हाला विचारायचं आहे की मी ज्यावेळेला राज्यभर फिरत असतो आणि एनपीएचा विषय चर्चेला घेतो त्यावेळी मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की एनपीए येण्यापूर्वी तुमची थकबाकी आहे का एनपीए नंतरची थकबाकी आहे. राज्यातल्या सगळ्या संस्था चालकांकडून मला उत्तर असं मिळतं, सर एनपीए येण्याआधीची आमची थकबाकी आहे, एनपीए आल्यानंतर आम्हाला कळलं की कर्ज दिल्यानंतर व्याज वसूल केलं पाहिजे, हप्ता वसूल केला पाहिजे आणि त्यामुळे एनपीए मुळे आमची थकबाकी कमी झाली आहे. मग एनपीए चांगलं का वाईट? तर लोक म्हणतात चांगलं आहे. मग म्हटलं ज्या वेळेला आलं त्यावेळी काय होतं? नाही त्यावेळी म्हटलं की आम्हाला असं वाटलं की एनपीए डोकंदुखी आणि संस्था बंद करण्यासाठी आहे. म्हणजे मित्रांनो पहा, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे त्याच्यावरती ती समस्या आपण सोडवू शकतो की नाही हे आपल्याला कळतं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, हे कोरोना वगैरे सारखे विषय आहेत, हे खूप छोटे छोटे विषय आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मी आजही तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो. आज तुमच्या विदर्भामधल्या, आज विदर्भातल्या सगळ्या संस्था जॉईन होत आहेत. आज तुमचा अशी मी संवाद साधणाऱ्या अशा अनेक फोन मला आपल्या तिकडच्या संस्थांमधून आले. अगदी गडचिरोली असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, इकडून मला फोन आले की सर आम्ही आज जॉईन होणार आहे. तर म्हणलं त्या फाउंडेशनचा कार्यक्रम आहे, त्यांच्याशी तुम्ही टायअप करा आणि जर शक्य असेल तर जॉईन होऊ शकाल तुम्ही. मित्रांनो, आज नवरगाव सारख्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपली एक सोसायटी आहे भाग्यश्री नावाची. ती सोसायटी माझ्याशी गेली 15-20 वर्ष झाली कनेक्ट आहे. मी अगदी अभिमानाने सांगू शकतो, आज त्या पतसंस्थेचं डिपॉझिट 200 कोटी आहे. नवरगाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे 10,000 लोकसंख्येचं विदर्भातलं एक छोटस गाव आहे. पण तिथल्या पतसंस्थेच्या ठेवी 200 कोटी होऊ शकतात. तिचा प्रॉफिट 5 कोटी होऊ शकतो. कॅन इमेज हे होऊ शकतं, हे आपण करू शकतो. आणि म्हणून ही आव्हानं खूप छोटी आहेत असं माझं मत आहे. आपला विचार काय आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या समोर जे काही आव्हानं वाटतात ना, या आव्हानांचं थोडक्यात आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहू की मानव निर्मित आमच्या समोर काय समस्या आहे. पहिली गोष्ट सकारात्मकता, ज्याच्यावरती मी आता एक उदाहरण दिलं, पण आता कॉपरेटिव्ह सेक्टरला लागेल असं एक उदाहरण तुम्हाला देतो की सकारात्मकता कशी असली पाहिजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. पहिला मुद्दा लक्षात घ्या की हे कोरोनाचं संकट फक्त विदर्भातल्या पतसंस्था, कॉपरेटिव्ह संस्थांवर आले का हो? संपूर्ण जगातल्या संस्थांवरती आलंय. भारतातल्या सर्व राज्यांमधल्या संस्थांमध्ये आलंय. आपल्या राज्यातल्या सर्व भागांमध्ये, प्रांतांमध्ये ही समस्या आहे. मग सगळ्यांचं जे होणार ते आपलं होणार ना. मग आपण असे का घाबरलो की आपल्या संस्थेला आता कोरोनामुळे काय होणार, कोरोनामुळे काय होणार? आपण हे केलं पाहिजे की इतर संस्था काय करतायत ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मला वाटतं की याच्यासाठी आपला विचार सकारात्मक पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी मी सांगत असतो, जे मला पूर्वी ऐकले असेल तुमच्यातल्या काही लोकांनी आज जॉईन झालेल्या, त्यांना ती रिपीट होईल, पण जे नव्याने जॉईन होतात त्यांना आज पहिल्यांदा ऐकायला मिळेल. मित्रांनो, मी नेहमी सांगत आलो की सकारात्मक विचार करा म्हणजे काय करा. तर सकारात्मक विचार म्हणजे एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस असतो. आपलं काम आटपून तो घरी निघालेला असतो. रस्त्यामध्ये जाता जाता एका चौकामध्ये त्याला गर्दी दिसते आणि त्या गर्दीमध्ये सहज आपल्यालाही सवय असते बघा, चौकात गर्दी असेल तर आपण एखाद्या माणसाला विचारतो काय झालं, तसं तोही विचारतो की काय झालं इथे. तर तिथे तो माणूस असतो, त्यानं ते पाहिलेलं असतं चित्र, तो सांगतो की इथे एका म्हातारीला एका टॅक्सीने धडक दिली आहे. हा काय कॉमेंट पास करतो, काय अलीकडे खूप अपघात वाढलेत, रोज काहीतरी घडतच असतं, अशी कॉमेंट मारतो आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर आता महाशय दमून आल्या म्हटल्यानंतर बायको चहा बी देते. हा चहा पितो, तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि दारावरची बेल वाजल्यानंतर दार उघडतो तर दारात पोलीस असतो. आता पोलीस म्हटल्यानंतर हा जरा बघतो की एकदम पोलीस कसा काय आला. तुला म्हणतो की काय, तर म्हणतो अमुक अमुक तुम्हीच का, तर म्हणतो हो. मग म्हटलं कपडे घाला आणि चला माझ्याबरोबर. अहो म्हणले कुठे, नाही चला म्हणतो. आता पोलिसांनी 2-3 वेळा सांगितल्यानंतर ह्याला जावंच लागेल ना. हा निघाला, गाडीत बसला पोलिसांच्या आणि ज्या स्पॉटला मित्रांनो त्यांनी चौकशी केलेली असते की इथं काय झालेलं आहे, त्या स्पॉटला गाडी येऊन थांबतो. गाडी थांबल्यानंतर पोलीस त्याला उतरायचं सांगतात, तो उतरतो आणि त्याला उतरताना पोलीस असं म्हणतात की इथे एका टॅक्सीनी एका म्हातारीला धडक दिली आहे आणि तपासाअंती असं लक्षात आलंय की ती तुमची आई आहे.
आणि मग मित्रांनो तो गर्दीतून वाट काढून तिच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, परंतु ती बिचारी गतप्राण झालेली असते. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. 15 मिनिटापूर्वी जर त्या घटनेकडे त्यानं सकारात्मक वृत्तीनं पाहिलं असतं, कोण म्हातारी आहे, कुणाला धडक बसली आहे, काय मदत करू शकतो का आपण, म्हणून जर तो गर्दीतून वाट काढून तिथे गेला असता तर कदाचित तो त्याच्या आईचे प्राण वाचवू शकला असता. पण विचार नकारात्मक असेल तर असलेल्या संधी सुद्धा मित्रांनो आपल्याला जातात. म्हणून लक्षात ठेवा की अशी कितीही आव्हानं आली, समस्या आली ना, तरी ती आपण पेलू शकतो, सहज विलया पेलू शकतो. आज मी तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 3 महिने होत आले, लॉकडाऊन आहे. माझ्याशी ज्या संस्था कनेक्ट आहेत, ज्यांना मी कन्सल्टिंग करतो, त्या संस्थांचा परफॉर्मन्स, बेटर परफॉर्मन्स मी आज तुम्हाला 3 महिन्यामध्ये दाखवू शकतो. मी काही इन्स्टिट्यूट तुम्हाला अशा दाखवेल की ज्यांनी वर्षात मागच्या परफॉर्म केलं नाही, ते त्यांनी या 3 महिन्यात परफॉर्म केलेला आहे. लॉकडाऊन असून परफॉर्मन्स, बेटर परफॉर्मन्स ऍज कम्पेअर टू लास्ट इयर्स, हे कसं शक्य आहे? ते शक्य होऊ शकतं. हे उपायांमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे की तुम्ही काय काय करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मित्रांनो, पहिली मी विनंती करेन तुम्हाला की तुम्ही ह्याच्याशी न विचार करता, न फ्रस्ट्रेट होता याच्याकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणून पहा. आपल्याला काय काय करता येऊ शकतं सकारात्मक वृत्तीनं. खूप चांगल्या गोष्टी करता येतात. आपण त्या उपायामध्ये त्याच्यावरती चर्चा करू. कार्यक्षमता ही मानवनिर्मित आपल्या सहकारी संस्थांपुढे खूप मोठी समस्या आहे. मित्रांनो, आपली कार्यक्षमता मोजण्याचं काय परिमाण आहे? एखाद्या कारखान्याची कार्यक्षमता कशी मोजली जाते? किती वर्कर्स मध्ये किती प्रोडक्शन होतं, ही त्याची कार्यक्षमता मोजण्याची मापदंड आहे. सहकारी संस्थेमध्ये, बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये काय मापदंड आहे कार्यक्षमता मोजण्याचा? तर त्याला आपल्याकडे म्हटलं जातं प्रति कर्मचारी व्यवसाय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुम्ही नोटपॅड ठेवा आणि मी सांगतो ते मुद्दे मित्रांनो लिहून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्याकडे कार्यक्षमता कशी मोजली जाते? आपल्या संस्थेच्या ठेवी अधिक कर्ज भागिले कर्मचाऱ्यांची संख्या. त्याचं जे उत्तर येतं ना, ते आपल्याकडे प्रति कर्मचारी व्यवसाय म्हटलं जातं आणि त्याला पर एम्प्लॉई बिझनेस असं बँकिंग टर्म्स मध्ये शब्द वापरला जातो. आता हा प्रति कर्मचारी व्यवसाय कोऑपरेटिव्ह बँकांचा 20 कोटी येतोय, पण राज्यातल्या एकाही पतसंस्थेचा किंवा बँकेचा मित्रांनो 20 कोटी बिझनेस नाहीये. पतसंस्था तर 5 कोटीपर्यंत पण पोहोचल्या नाहीयेत. अनेक कोऑपरेटिव्ह बँका 5-6 कोटीतच आहेत. पण एक स्टँडर्ड कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय हा 20 कोटी येतोय. 20 कोटीवरती म्हणजे एक पतसंस्था 20 कोटीचं काम करते आणि दुसरी पतसंस्था 5 कोटीच्या आत काम करते. इथे मित्रांनो आपली कार्यक्षमतेचा कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि हे कोऑपरेटिव्ह मध्ये होत नाही. सातत्याने कर्मचारी म्हणतात की आमच्याकडे वर्कलोड आहे आणि मॅनेजमेंटकडे लोक नोकरी मागत असतात, मग ते त्यांना नोकरी देऊन टाकतात आणि अशा कार्यांना आवश्यक नसताना आपल्याकडे भरती झालेली आहे. तुम्ही खरंच, मी एखाद्या संस्थेचं नाव घेतो याचा अर्थ त्यांचं मला काही इथे लॉन्चिंग करायचं असं नाहीये, पण तुम्ही खरंच अभ्यास करायला जा, पतसंस्थेचा अभ्यास करा. मित्रांनो, मी ज्या दिवशी त्यांच्या संस्थेत पाऊल टाकलं पहिलं, त्यावेळेला त्यांच्या संस्थेचे 41 कर्मचारी होते आणि डिपॉझिट त्यांची होती 18 कोटी. आणि ज्या वेळेला मी पहिल्याच दिवशी गेलो त्यावेळी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले काय अडचणी आहेत, तर सगळीकडे हेच उत्तर असतं की वर्कलोड प्रचंड आहे. मित्रांनो, आज त्यांचे कर्मचारी झाले 41 ते 45 आणि बिझनेस झाला 18 कोटीचा, डिपॉझिट 200 कोटी. आता मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला आता जे तुमच्या समोर काम आलेलं आहे एवढं, त्यामुळे वर्कलोड वाढलाय का? तर बिलकुल नाही म्हणतात ते. मग याचा अर्थ काय होतो? आमची कार्यक्षमता कुठेतरी कमी वापरली जाते. ही मानवनिर्मित खूप मोठी समस्या सहकारी संस्थांपुढे आहे मित्रांनो. तिसरा मुद्दा आहे प्रोफेशनलिझमचा अभाव आहे. आपल्याकडे प्रोफेशनलिझम म्हणजे शर्ट पॅन्ट देणं, कोट देणं, त्यांना गळ्यामध्ये पाटी अडकवणं, खूप चांगलं फर्निचर करणं, आकर्षक बोर्ड लावणं, खूप चांगले बिल्डिंग बांधणं म्हणजे आपल्याकडे प्रोफेशनलिझम म्हटलं जातं मित्रांनो. अत्यंत चुकीची व्याख्या आहे. मी तर त्याला म्हणतो की दीज आर ऑल कॉस्मेटिक्स. म्हणजे माझा चेहरा सुंदर दिसण्यासाठी त्याच्यावरती मी जे काही लावत असतो त्याला आपल्याकडे कॉस्मेटिक्स म्हणतात. खरं ओरिजिनल आमची कोऑपरेटिव्हचं काय प्रोफेशनलिझम? मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो. बघा, तुम्ही याचं मला उत्तर पाठवा, जरूर पाठवा की तुम्ही हे प्रयोग केलेला आहे का. मी जे आता बोलतोय ना ते व्हॉट इज प्रोफेशनलिझम. आज एक पतसंस्था समजा 15 वर्ष काम करतीये, तिनं 15 वर्षामध्ये 10 वर्ष डिव्हिडंड दिलेला आहे.
मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या मित्रांनो, की प्रोफेशनॅलिझम मीन्स व्हॉट. 15 वर्ष काम करते, 10 वर्ष तिने डिव्हिडंड दिला आणि 10 वर्ष 10% डिव्हिडंड दिला, म्हणजे सरासरी त्या पतसंस्थेने त्या माणसाचं 100 रुपये 100% कॅपिटल परत केलेलं आहे. बघा ना तुम्ही, एक संस्था तुम्ही सभासदात 1000 रुपयाचे शेअर्स घेतले आणि 10 वर्ष तुम्हाला 10% डिव्हिडंड मिळाला, म्हणजे 100 रुपये तुम्हाला 10 वर्ष मिळाले. तुम्ही 1000चं कॅपिटल घेतलं, 1000 रुपये तुम्हाला पतपेढीने डिव्हिडंडच्या रूपाने परत दिले, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही 100% त्याचं कॅपिटल परत केलेलं आहे डिव्हिडंडच्या रूपाने. हा विषय तुम्ही तुमच्या सभासदांना समजावून कधी सांगितला आहे का? आज म्युच्युअल फंड्स मध्ये जे पेपरला जाहिरात येतात ते सांगतात 150% परतावा दिला, 40% परतावा दिला, 50% परतावा दिला. मित्रांनो, तो परतावा 20 वर्षाचा असतो. एखाद्या कंपनीत मी जर शेअर्स गुंतवले तर 20 वर्षानंतर मिळालेला परतावा तो. म्युच्युअल फंड वाले एक पानाची बातमी छापू शकतात, कोऑपरेटिव्ह सेक्टर हे करू शकत नाही. म्हणून तुमच्याकडे मित्रांनो ही संधी आहे का? हे केलं का काम तुम्ही, की तुमच्या सभासदांना तुम्ही हे कधी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला? मित्रांनो, मी देशभर फिरणारा माणूस आहे. माझ्या समोर मी ज्यावेळी हा प्रश्न विचारतो, एकाही प्रश्नाचं मला आतापर्यंत उत्तर हो असं आलेलं नाही आहे. आत्मपरीक्षण करा. मी आज जे बोलतोय मित्रांनो तुमच्याशी, डोंट टेक अदरवाईज. तुम्ही जे म्हणता ना समस्या, तुम्हाला मला या मुद्द्यावरती 59व्या मिनिटाला आणायचं आहे की समस्या खरंच काही नाहीयेत सर, आम्हीच समस्या झालेलो आहे संस्थेला, या मुद्द्यावरती तुम्हाला मला आणायचं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याकडे हे काम करण्याची आवश्यकता आहे की ह्या प्रोफेशनलिझम आमच्याकडे असला पाहिजे. त्यानंतर स्पर्धकांचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही अभ्यास करत नाही. व्हॉट इज अवर कॉम्पिटिटर्स? हे जर कॉम्पिटिटर्स काय करतायत आमचे, आज मुथूट फायनान्स, मणिपुरम गोल्ड फायनान्स, ज्या कंपन्या आल्या, बजाज अलायन्स कंपनी आली, टाटा फायनान्स आलं, आणि यांनी सगळे आमचे गोल्ड लोन्स वगैरेचे केसेस घेऊन गेले. 2 व्हीलर लोन गेलं, आमचे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, हाऊस अप्लायन्सेसचे कर्जदार गेले. का गेले? कारण त्यांच्याकडे स्पॉट लोन देण्याची पद्धत आहे. त्या दुकानदाराशी टायअप आहे, तिथेच कर्जाचे अर्ज आहेत. गोल्ड लोनच्या बाबतीत मुथूट फायनान्स, मणिपुरम गोल्ड फायनान्स मध्ये 5 मिनिटांमध्ये परीक्षण केलं जातं आणि 5 मिनिटांमध्ये त्या माणसाला कर्ज दिलं जातं. ते तुमच्यापेक्षा कितीतरी पट व्याज जास्त घेतात, सांगून घेतात, पण लोक तिकडे जातात कारण 5 मिनिटात त्याचं काम होतं. ते म्हणतात व्हॅल्युएशनच्या 50% कर्ज पाहिजे असेल 12%, व्हॅल्युएशनच्या 75% कर्ज पाहिजे 14%, व्हॅल्युएशनच्या 100% कर्ज पाहिजे असेल 18% व्याज. आमच्याकडे पद्धत काय? आमच्याकडे माणूस आल्यानंतर पहिल्यांदा आमचे मॅनेजर घड्याळ बघतात. ते तुम्हाला लागू नाहीये, तुम्ही जे ऐकताय तुमच्यासाठी नाही मित्रांनो बोलत, तुम्ही सगळे चांगले आहात. मी इतरांचे अनुभव तुम्हाला फक्त सांगतो. सोने तारण करण्यासाठी माणूस आला की आमचा मॅनेजर पहिलं घड्याळ बघतो. 3 वाजले की तो नाही, आता उद्या. तिकडे काय होतं, केव्हाही आला तरी त्याला स्वच्छ काचेचा पाण्याचा ग्लास भरून दिला जातो आणि त्याला मग बोलतं केलं जातं आणि त्याच्या खिसा कापला जातो. मित्रांनो, हे स्पर्धकांचा अभ्यास आम्ही कधी केला का? आम्ही असं करू शकतो का? याच्यावर कधी विचार केलात का तुम्ही? अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाचा वापर, याच्यामध्ये तर आपण खूप मागे आहोत मित्रांनो. मी नेहमी सांगत आलो, आपला सध्या PMF फॉर्म्युल्यामधून आपण काम करतो आहे. बँकिंग क्षेत्र सध्या PMF फॉर्म्युल्यात आहे. P मीन्स व्हॉट? पेपरलेस, M मीन्स मनीलेस आणि थर्ड F मीन्स फेसलेस. म्हणजे आज सहकार क्षेत्रामध्ये पेपर गेले, पैसे गेले आणि चेहराही गायब झाला. पहा तुम्ही, पूर्वी एक तुमच्या नागपूरचा व्यापारी जर मुंबईत खरेदी करायला येत होता तर तो पैसे कॅरी करत असेल. नंतर त्यांना पैशाची रिस्क काय म्हटल्यानंतर चेक द्यायला सुरुवात केली. नंतर चेक वटायला उशीर होतो म्हणून डिमांड ड्राफ्ट आला. त्यानंतर काय आलं? TT आलं. TT नंतर RTGS आलं, NEFT, आता मोबाईल बँकिंग आलं. कशी क्रांती होत गेली बँकिंग क्षेत्रामध्ये पहा. आज आम्ही हे करू शकतो का? आमची बँक, आमची पतसंस्था हे ग्राहकाला देते का हे उत्तर? आज मित्रांनो, जनरेशन जर का बदलत असेल, त्याच व्यापाऱ्याचा जर नातू तुमच्याकडे यायचा म्हटला तर तो तुमच्याकडे व्यवहार करणार नाहीये. तो म्हणतात कुठले गेला तुम्ही बाबा आझमच्या जमान्यामध्ये, मी घरात बसून मुंबईची खरेदी करू शकतो, पैसे पाठवू शकतो, काही कुठे जायची गरज नाही, काही नाही. तंत्रज्ञानाचा वापर. मित्रांनो, माझं वाक्य लिहून ठेवा. मध्ये 2 वर्षापूर्वी मला ताज हॉटेलला मुंबईला देशातल्या IT सेक्टरची कॉन्फरन्स होती, कोऑपरेटिव्ह सेक्टरची, आणि त्यावेळेला सहकार मंत्री जाऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीनं मी गेलेलो तिथं ऍड्रेस करायला. तर त्यावेळी माझी हेडलाईन टाइम्स ऑफ इंडियाला छापून आली होती
की मी सांगितलेलं होतं या देशामध्ये 2 वर्षामध्ये सर्व एटीएम बंद करावे लागतील. खूप मोठी हेडलाईन आली, टीका झाली माझ्यावर. आज मित्रांनो माझ्याकडे अहवाल आहे. एकट्या आयसीआयसी बँकेनं 13,000च्या आसपास देशातनं एटीएम बंद केलेली आहे. त्याचं कारण असं, एटीएमची ट्रान्झॅक्शन कॉस्ट 8 ते 9 रुपये येते आणि मोबाईल बँकिंगची ट्रान्झॅक्शन कॉस्ट 30 पैसे येते. एक व्यवहार करायला 8 रुपये खर्च करायचा, कोणी करणार नाही. शहाणा माणूस तर बिलकुल नाही करणार. पण 30 पैशात जर व्यवहार होतो तर 8 रुपये कशासाठी? आणि म्हणून मी म्हटलेलं होतं की एटीएम रद्द होतील. आजही मी तुम्हाला सांगतो, बघा तुम्ही भविष्य पुढचं माझं मी जे आज बोलतो ना, ते तुम्हाला 5 वर्षानंतर या वाक्याची अनुभूती येईल की मित्रांनो यापुढे तुम्हाला जागाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होणार आहे. 500 कोटी 1000 कोटीची बँक पतसंस्था 500 स्क्वेअर फूट मध्ये चालेल. फक्त 500 स्क्वेअर फूट. तुम्हाला टॅक्सेस भरणं कठीण होईल. ह्या तंत्रज्ञानाची ही तुमच्यावरती आलेलं आपत्ती आहे, पण त्याचं रूपांतर तुम्ही इष्टापत्तीत केलं पाहिजे, हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर आमची कामाप्रती श्रद्धा आहे का? दोज हु आर चेअरमन्स अँड डायरेक्टर्स अँड सीईओ, जे माझं आता ऐकताय तुम्ही सगळे मित्रांनो, एक साधा प्रश्न विचारा कर्मचाऱ्यांना गेल्यावरती की कुणी ठरवलं होतं कोऑपरेटिव्ह बँकेत किंवा पतसंस्थेत नोकरीच करणार, बाकी कुठेही नोकरी करणार नाही, असं कुणी ठरवलं होतं का? असा प्रश्न विचारा. 100% उत्तर नाही असं येणार. मग पर्याय नाही म्हणून नोकरी करतात लोक. मग आमची कामाप्रती श्रद्धा आहे म्हणायचं. तेंडुलकरला जर विचारलं असतं तू काय करायचं तुला, तर त्यांना असं म्हटलं असता मी आधी सगळं खेळून बघतो काय जमतं का, नाही तर मग क्रिकेट खेळतो. नाही. लता मंगेशकरना असा प्रश्न विचारला असता त्या म्हटल्या असत्या की मला बघते बाकी काय जमतंय का नाही, तर मग मी गाणं शिकायचा प्रयत्न करतो. नाही, ते मोटिवेटेड आहे, त्यांचं एम निश्चित आहे मित्रांनो. आमचं एम निश्चित नाही, इथे गडबड आहे कुठेतरी. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं, माझ्या परिचयामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं की मी एक पिग्मी एजंट होतो. 30 वर्षापूर्वी जर माझा कार्यक्रम तुम्हाला ऐकायचा आहे असं सांगितलं असतं, एका पिग्मी एजंटाचं आपण ऐकणार आहे भाषण असं सांगितलं असतं, तर मला वाटतं की तुम्ही ठरवणाऱ्यांना पण वेडे म्हटलं असता आणि तुम्ही स्वतः तर काही फेसबुकचं बघितलं नसतं, काहीच ऐकलं पण नसतं. पण आपल्या एका पिग्मी एजंटला सुद्धा या पद्धतीची अपॉर्च्युनिटी मित्रांनो असू शकते. फक्त त्यासाठी कामाप्रती प्रचंड श्रद्धा असावी लागते आणि ती आपल्याला कशी मेंटेन केली पाहिजे याच्यावर आपण चिंतन करण्याची आता आवश्यकता आहे. त्यानंतर गैरव्यवहार, फ्रॉड्सनी सहकारी संस्था अडचणीत आहे. अनेक ठिकाणी फ्रॉड्स आहे आणि याच्यावरती आपल्याला चिंतन केलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मानवनिर्मित मधला कोऑर्डिनेशन. आमच्यात एकमेकांच्या मध्ये समन्वय नाही आहे. अध्यक्ष आणि डायरेक्टर्स, कर्मचारी, अगदी पिग्मी एजंट, मेंबर्स यांच्यामध्ये कुठेही कोऑर्डिनेशन सध्या दिसत नाही. कोऑर्डिनेशनचं एक साधं उदाहरण सांगतो आणि मग पुढे जातो. पूर्वी एसटीचा शोध लागला. ज्यावेळेला एसटी गावामध्ये जायची, प्रथा अशी होती की पहिल्याच दिवशी गावात एसटी आली की सगळे गावातले लोक यायचे, कारण पहिल्यांदाच बघितलेली एसटी. मग प्रथा अशी होती की सगळ्यांनी एसटीत बसायचं आणि गावाच्या ग्रामदैवताचं दर्शन घ्यायला जायचं. असंच एका गावामध्ये एक एसटी येते आणि त्या एसटी मध्ये सगळे गावकरी बसतात, पूजा बिजा करतात आणि ग्रामदैवताला जायला निघते एसटी. आता एसटी फुल झाल्यामुळे ती बंद पडली, चालूच होत नाही. आता आपला अनुभव काय, एसटी भरली असेल आणि बंद पडली तर काय करावं लागतं? धक्का मारायचा. मग ड्रायव्हर म्हणतो धक्का मारा. आता नवीन लोक, काहीच माहिती नव्हतं, सगळे उतरले, एसटी मोकळी झाली आणि ढकलायला लागले. 5 मिनिटं झाली, गाडी काही पुढे जाईना. ड्रायव्हरचा अनुभव असा होता की गाडी कितीही भरली असली आणि 2-5 लोकांनी ढकलली की पुढे जाते. तिथं तर अख्खी गाडी मोकळी आहे आणि सगळे ढकलत आहेत, पण गाडी का पुढे जात नाहीये? म्हणून तो खाली उतरून बघायला गेला तर काही लोक पुढनं ढकलत होते, काही मागणं ढकलत होते, काही डाव्या बाजूने ढकलत होते, काही उजव्या बाजूने. इट्स अ कोऑर्डिनेशन. आपलं मित्रांनो जर संस्थेमध्ये कोऑर्डिनेशन असेल तर शक्ती कमी लागते आणि बुद्धीच्या जोरावरती आपण काम करू शकतो. आज मी ज्यावेळी संस्थांमध्ये, बँकांमध्ये जातो आणि ते मला अभिमानाने सांगतात, सर 25 वर्षात इलेक्शन नाही आमच्याकडे. मी 100% त्यांना पुढचा प्रश्न असा विचारतो, याचा अर्थ तुम्ही सभासदांना कधी भेटलाच नसाल. हो म्हटलं, तसं काही कारणच पडत नाही. इथे प्रॉब्लेम्स आहेत कोऑपरेटिव्ह मध्ये. इलेक्शन असलं की आम्ही भेटतो, पण विदाउट इलेक्शन वार्षिक सभेला किती मेंबर आले का नाही आले याचं कधी ओळख करत नाही. मित्रांनो, आपल्या घरी कार्यक्रम असतो, एखाद्या मंगल कार्य असतं, आपण पत्रिका वाटत असतो, त्यावेळेला स्वयंपाकी माणूस जो नेमतो आपण त्याला असं सांगतो की 1000 पत्रिका वाटल्या किमान 750-800 लोक येतील. आणि वार्षिक सभेच्या बाबतीत काय करतो?
5,000 10,000 सभासदांना अहवाल पाठवतो आणि जागा कसली सिलेक्ट करतो वार्षिक सभेला 50-100 लोक बसतील एवढी. का? तर आपल्याला खात्री असते की लोक येणार नाही. मग मंगल कार्याला जर घरच्या लोक येऊ शकतात तर एजीएमला का येऊ शकत नाही? याचं मूळ कारण असं आहे, आमचं कम्युनिकेशन नाही, कोऑर्डिनेशन नाही आणि त्याच्यामुळे संस्थेच्या सभासदांना संस्था हे कुटुंब वाटत नाहीये. मित्रांनो, आपली संस्था हे कुटुंब वाटलं पाहिजे, हा आपल्याकडे अभाव आहे. वेळेच्या मर्यादा असल्यामुळे मला तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सगळं सांगायचंय, तर ह्या प्रत्येक विषयावरती मी खूप तुमचा वेळ घेऊ शकतो आणि बोलू शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. मित्रांनो, निसर्ग निर्मित समस्या ज्या आहेत ती आज पहिली जी तुमच्या समोर आहे कोरोनाची. निसर्गाची निर्मिती निसर्गामुळे ही झाली, पण यालाही मनुष्यच जबाबदार आहे. सगळ्याचा केंद्रस्थानी पुन्हा मनुष्य आहे की तो ऐकत नाही म्हणून लॉकडाऊनला मास्क लावा, लावत नाही म्हणून मात्र तुम्ही म्हणाल तुम्ही का नाही लावलं मास्क. आता मी तर तुमच्याशी ह्याच्यावरती चर्चा करतोय, ह्याच्यातून काही संसर्गजन्य होण्याचा काही संभव नाही म्हणून नाही मास्क लावला. म्हणजे माझ्या ऑपरेटर पण म्हटले साहेब मास्क लावायचं का, मग काय उपयोग आता काही याची गरज नाही आहे. पण आमच्या डोक्यामध्ये ते फिट आहे, हे निसर्ग निर्मित नाही, हे मानव निर्मितच आहे की मनुष्य पाळत नाही नियम निसर्गाचे म्हणून त्याच्यावरती ही वेळ येते. आज बघा तुम्ही, आपण नमस्कार करायचो, आपल्याकडे संस्कृती होती, आपल्याकडे काहीतरी आपण बघायला लागलो, लोकांना गळे पडायला लागलो, ऍक्टिव्हिटी पुढे गेलो. मी काही बोलू शकत नाही त्या ऍक्टिव्हिटी. भेटल्यानंतर आपण जे आता एकमेकाशी काय पद्धतीनं शारीरिक आपले हे होतात, आता पुन्हा नमस्कारावरती आले सगळे. म्हणजे आपले पूर्वज काय वेडे होते काय? पण हे कशामुळे घडत आहे? हे मनुष्याच्या चुकीच्या वर्तनामुळे घडत आहे. आता हे जसं आहे महामारी ज्याला आपण म्हणू, तसं दुष्काळ आहे, अवकाळी आहे. दुष्काळासाठी प्रदूषण आहे, अवकाळीमध्ये आमच्याकडे नियोजन नाही, म्हणजे माणसांचाच घोळ आहे. तेजी मंदी आहे, त्याच्यामुळे आम्ही अडचणीत येऊ शकतो. एखादी शेतीचं उत्पादन वाढतं, एकदा घटतं, त्याच्यामुळे तेजी होते, मंदी होते. विदर्भामध्ये कापूस कधी भाव मिळतो, कधी पडतो, वसुली होत नाही, हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि तिसरा म्हणजे निसर्ग बदलत असतो. ते बदल आम्हाला स्वीकारले पाहिजे. ते बदल स्वीकारले नाहीत की आम्ही अडचणीमध्ये येतो आणि विकासापासून बाजूला होतो. मित्रांनो, पहा तुम्ही, एक बदलाचं छोटं उदाहरण सांगतो. माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला अम्बेसिडर गाडी खरेदी करायची असेल तर ऑन द्यावा लागत असेल. कायनेटिकची लुना खरेदी करायची असेल, बजाजची स्कूटर खरेदी करायची असेल तर ऑन द्यायला लागत होता. फियाट गाडी असली की माणूस श्रीमंत आहे असं समजलं जायचं. माझं कॉलेजचं जीवन संपलं आणि आता माझं व्यावसायिक जीवन सुरू झालं. मी या 3 गाड्या शोधतोय मित्रांनो रस्त्यावरती, एकही गाडी मला दिसायला तयार नाही आता. ना अम्बेसिडर दिसत, ना फॅट दिसत, ना बजाजची स्कूटर दिसत, ना कायनेटिकची लुना दिसत. काय झालं मग यांचं? बदललंय, पण हे बदलले नाही. ज्या गाड्यांना 10 वर्षापूर्वी या देशात ऑन द्यायला लागत होता, ती गाडी आज देशात नाहीये, त्याचं उत्पादन बंद झालंय. बदल स्वीकारले नाही. लोकांना पॉवर स्टेअरिंग लागतात, पॉवर विंडोज लागतात आणि विदाऊट गिअर लागतात गाड्या, त्या आम्ही केल्या नाहीत. बाहेरून गाड्या आल्या, बाहेरून डिझाईन्स आली, लोकांनी ती ऍक्सेप्ट केली आणि आमचे उद्योग व्यवसाय अडचणीत आले. सेम प्रॉब्लेम कॉपरेटिव्ह सेक्टर्स मध्ये आहे. आम्ही बदल स्वीकारलेले नाहीये. आम्ही अजूनही त्या बाबा आझमच्या काळातले, तात्या टोपेच्या काळातले विचार घेऊन काम करतो आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या समोर समस्या आहेत असं मला वाटतं. आणि शासन स्तरावरती जी आता आरबीआयच्या बाबतीत सतत सगळीकडे विचारणा होतीये, इन्कम टॅक्सच्या बाबतीत विचारणा होते, त्याच्याशी मी भाष्य करेन की ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात पण त्या समस्या म्हणून पुढे येतात, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे. समजा आरबीआयच्या नियंत्रणाखाली कोऑपरेटिव्ह बँका येणार आहेत असं आपण क्षणभर मान्य करू. समजा ह्या आल्या, तर यापूर्वी पण आरबीआयचं कंट्रोल होताच, फक्त कोऑपरेटिव्हचं त्यामध्ये जे काही इंटरव्हेन्शन होतं ते बंद झालं. याचा अर्थ असा होतो की त्यात काही फार मोठे बदल नाही झालेले, पण आम्ही उगीच घाबरून आरबीआयचं कंट्रोल, अरे आरबीआयचं कंट्रोल तर पहिलंच आहे तुमच्यावरती, नवीन काय झालं? आणि म्हणून आपल्याला या गोष्टींमध्ये मित्रांनो सकारात्मक विचार केला पाहिजे. मी मगाशीच म्हटलो की वेळेची मर्यादा आपल्याला पाळली पाहिजे. आपण नक्की, मी वंजारी फाउंडेशनला या निमित्तानं सांगेन की जर का तुम्हाला हा आपल्याला असं वाटलं की अरे आपल्याला वेळेमुळे फारच कमी ऐकायला मिळालं, काही विषय नीट कळले नाही किंवा समजता आलं नाही, तर मी आपल्याशी सतत यापुढे सुद्धा इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करेन. आपण त्या दृष्टीनं सुद्धा मित्रांनो पुढे भविष्यामध्ये विचार करू शकतो. यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या सर्व समस्यांचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला समस्यांवरती उपाय काय याच्यावरती सुद्धा आपल्याला
विचार करण्याची आवश्यकता आहे. काय काय उपाय आपल्याकडे असू शकतात, काय आपण केलं पाहिजे, या प्रत्येक समस्यांवरती आपण कशा पद्धतीनं मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना जी समस्या आम्हाला वाटतात त्या समस्यांचं क्लासिफिकेशन आम्ही केलं पाहिजे आणि त्या समस्यांवरती विचार करायला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये पहिलं काम आपल्याला करायला लागेल ते म्हणजे आपल्याला डिपार्टमेंटची निर्मिती करावी लागेल. वेगवेगळे डिपार्टमेंट्स आपण पहिल्यांदा तयार करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट कोणते आणि कशा पद्धतीने ते केले पाहिजे. आता तुमच्याकडे पहा की सातत्याने तुम्ही ज्या वेळेला डिपार्टमेंटवर चर्चा करतो आपण त्यावेळेला आपल्याकडे नेहमी म्हणजे काय असतं, एक वसुली विभाग, एक अकाउंट विभाग, एक प्रशासन विभाग, एक कर्ज विभाग, एक त्यानंतर डिपॉझिट विभाग, अशा पद्धतीचे रेग्युलर आपल्याकडे डिपार्टमेंट्स असतात. पण मला ह्याबद्दल ते म्हणायचं नाही. मला यामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की डिपार्टमेंट्स तयार करत असताना आम्हाला यामध्ये नव्याने गोष्टी आणण्याची आवश्यकता आहे. नव्याने डिपार्टमेंट्स आम्ही तयार केली पाहिजे. पहिली गोष्ट मला तुम्हाला या निमित्तानं सांगायची की अशी आहे की मित्रांनो, आपल्याकडे संशोधन विभाग आहे का? अभ्यास करा. सहकारी संस्थांमध्ये संशोधन आणि विकास नावाचा डिपार्टमेंटच नाही. आम्ही कधी याच्यावरती विचारच केलेला नाहीये की अशा पद्धतीचा एक विचार हा असू शकतो. या पद्धतीचा आम्ही कधी विचारच केलेला नाही आणि त्यामुळे या गोष्टीवरती अभ्यास करत असताना आम्हाला हे केलं पाहिजे पहिल्यांदा की आमच्या संस्थेमध्ये संशोधन आणि विकास विभागाची रचना लावली पाहिजे. अशा पद्धतीचे नवीन नवीन डिपार्टमेंट्स आम्हाला सुरू करावे लागतील. या डिपार्टमेंटचं काम काय आपण चर्चा करू यावर. दुसरं एक डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे का बघा, आयटी सेक्टर. व्हॉट इज आयटी सेक्टर? आम्ही एक कोणतरी ईडीपी इन्चार्ज म्हणतो आणि त्याला काम देतो आमच्या बँकेचं किंवा आमच्या संस्थेचं. मित्रांनो, एवढ्यापुरती त्याची व्याप्ती मर्यादित नाही आहे. त्याची व्याप्ती एवढी छोटी नाही आहे. माझा साधा सवाल आहे तुम्हाला की तुम्ही जे आता कम्प्युटरायझेशन केलेलं आहे हे कम्प्युटरायझेशन तुमच्या सभासदांना समजलंय का? याच्यासाठी कधी बँकेनी तुमच्या संस्थेनी एखादं डेमो सेंटर तयार केलं का संस्थेमध्ये आपल्या, की आमचे सभासद आणि जे कोण महिला असतील, कर्मचारी असतील, कर्मचाऱ्यांना पर्याय नाही म्हणून शिकतात ते, पण जे मेंबर्स याचा वापर करणार आहेत, ज्या मेंबरसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे त्यांना कधी शिकवण्यासाठी तुम्ही कधी डेमो उभा केला का? विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजे. आता वसुलीच्या बाबतीत सुद्धा किती संस्थांकडे वसुली व्यवस्थापक ही पोस्ट आहे. बघा, मी प्रश्न काय विचारलाय, वसुली व्यवस्थापक, वसुली अधिकारी सगळीकडे आहेत. मी तुम्हाला सांगतोय वसुली व्यवस्थापक. आता वसुली व्यवस्थापक आणि वसुली अधिकारी यातला फरक काय? मेजर फरक. काय मेजर फरक आहे? वसुली व्यवस्थापक याचा अर्थ असा आहे की आमच्या संस्थेचे लीगल मॅटर्स किती, कोणत्या लॉयर्सकडे किती मॅटर्स आहेत, कोणत्या लॉयरकडे केसेसचा निपटारा लगेच होतो, कोणत्या लॉयर्सकडे निपटारा होत नाही. आमच्याकडे समजा 101 खाली आम्ही अवॉर्ड घेतलेला आहे, मग त्याची जंगम जप्ती झाली का, त्याची स्थावर जप्ती झाली का, जंगम जप्त केलेला माल विकला का, स्थावर प्रॉपर्टीचा लिलाव झाला का, त्याची वसुली झाली का, कर्ज खातं बंद केलं का, या विषयावर मित्रांनो आपल्याकडे चर्चा होते, अभ्यास होत नाही. असं माझी स्वतःची रिडिंग आहे. आणि म्हणून मॅनेजर हे एक प्रकार आहे की जो या सगळ्या गोष्टीचं चिंतन करेल. माझे साधे साधे प्रश्न असतात मित्रांनो की आपल्या बँकांमध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये आपल्या लॉयर बद्दल बरोबर आपली कधी मीटिंग झाली आहे का? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये लॉयर्सना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या केसेस बद्दल आपण चर्चा केली आहे. घडतं असं? प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तराचं चिंतन करा. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या गोष्टींवरती नव्याने आता काम करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, ज्या ज्या सहकारी संस्था यावरती काम करतात त्यांना आजच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स येतात. मध्यंतरी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा एक कॉन्फरन्स होती आणि त्या ठिकाणी परिसंवादाचा विषय असा होता की कोऑपरेटिव्ह ऍक्ट श्रेष्ठ आहे की सिक्युरिटायझेशनचा ऍक्ट श्रेष्ठ आहे. माझ्यासारखे एक व्यक्तीला बोलवलं होतं, त्यांना सांगितलं होतं की सिक्युरिटायझेशनवर तुम्ही बोला आणि चरेगावकर बोलतील, ते कोऑपरेटिव्ह ऍक्ट वरती बोलतील आणि मग त्याच्यावरती कन्क्लूड त्या सेशनचं काय करायचं ते त्याचे चीफ गेस्ट आहेत ते ठरवतील. ते पण निवृत्त न्यायाधीश होते.
मित्रांनो, मी कॉर्पोरेटिव्ह ऍक्ट मधल्या प्रोव्हिजन सांगितल्या, मोजून 5 प्रोव्हिजन मध्ये बोललो. त्यानंतर सिक्युरिटायझेशन ऍक्टवर बोलणं झालं त्यांचं, आणि शेवटी त्या सेशनचे जे चीफ होते त्यांना हे मान्य करावं लागलं की कॉर्पोरेटिव्ह ऍक्ट श्रेष्ठ आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी आहेत आमच्याकडे. आम्हाला ब्रह्मास्त्र दिलेलं आहे वसुलीचं, पण आम्ही ते वापरत नाही. कारण आमच्या लोकांना ज्यांच्या हातात ते अस्त्र ठेवलंय त्यांना त्या अस्त्राचे फायदेही माहिती नाहीत, तोटेही माहिती नाहीत, वापर कसा करायचा तेही शिक्षण नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याकडे मला असं वाटतं की या विषयावरती चिंतन होणं आवश्यक आहे, या विषयावरती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून विभागांची रचना तुम्ही केली पाहिजे, विभागांचं सक्षमीकरण त्या निमित्तानं केलं पाहिजे. तुमचा एक हेड ऑफ डिपार्टमेंट हा तुम्ही तयार केला पाहिजे, तो त्यात मास्टर आणला पाहिजे. त्यांनी त्याच्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटची त्यांना टार्गेट दिली पाहिजे. आता उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आम्ही त्याला नेमला, पण त्याचं टार्गेट दिलं पाहिजे की आम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा तू 0.5% तरी वाढवून देऊ शकला पाहिजे. आम्हाला यावर्षी गुंतवणुकीवरचं व्याज, गुंतवणुकीवरचा नफा हा 0.5% तरी वाढला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी अशा अनेक संस्था तुम्हाला दाखवतो, आत्ता दाखवतो. आत्ता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण ज्यांना इन्व्हेस्टमेंट बद्दल कन्सल्टन्सी करतो त्या संस्थांनी 1 कोटी प्रॉफिट मिळवला. इन्व्हेस्टमेंट मध्ये 1 कोटी प्रॉफिट बोलतोय. किती इन्व्हेस्टमेंटवर? 5-6 कोटीवरती 1 कोटीचा प्रॉफिट. हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल. आणि एव्हरीबडी, प्रत्येकाला शक्य आहे. कशा पद्धतीने करायचं आम्ही त्यांना सांगतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं ट्रेडिंग करा. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आज खरेदी करा, उद्या विका. त्याच्यामध्ये 5 पैसे 10 पैसे जरी वाढले तरी आपल्याला लाखो रुपये फायदा होतो. हे तुम्ही करू शकता. तुमच्या मनामध्ये आता माझं हे बोलणं ऐकताना प्रश्न पडत असतील की हे आम्हाला करता येतं का? मित्रांनो, तुमच्या नोट पॅड वरती लिहून घ्या. सेक्शन 70D कॉर्पोरेटिव्ह ऍक्ट मधला असं सांगतो की प्रत्येक सहकारी संस्था गव्हर्नमेंटच्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये शेअर्स खरेदी करू शकते आणि विक्री करू शकते. आणि ती खरेदी विक्री करणं हे रिझर्व्ह बँकेने कॉर्पोरेटिव्ह बँकांना कंपल्सरीच आहे. ते दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, पण क्रेडिट सोसायटी सुद्धा करू शकतात. याला डिपार्टमेंटच्या परमिशनची गरज नाही, बिलकुल गरज नाही. पण याच्यासाठी तुम्ही पे केलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून नुसती डिपार्टमेंट करून चालणार नाही, तर डिपार्टमेंटचं ध्येय निश्चित केलं पाहिजे. यानंतर डिपार्टमेंटला सायबर क्राईम म्हणजे संगणकीचा विभाग हा जो तुम्हाला मी मगाशी बोललो, तो ग्राहकाला डेमो दाखवण्यात त्याची मर्यादा नाहीये. तर आज सायबर जो क्राईम व्हायला लागलेला आहे, सायबर अटॅक जो व्हायला लागलाय, त्याच्यामध्ये संस्थांना खूप प्रॉब्लेम्स आहेत. रिनाउंड कॉर्पोरेटिव्ह बँकांना 100 कोटीचा फटका बसलाय. परस्पर पैसे अकाउंट मधनं काढून घेतले गेलेले आहेत, हायजॅक केलीत अकाउंट. मग हे थांबवता येतं का आपल्याला? जरूर येतं. याच्यासाठी सीबीएस कसं करायचं, त्याला इंटरलॉकिंग कसं करायचं, त्याला सिक्युरिटी वॉल कशी तयार करायची, या गोष्टींचं अद्ययावत तंत्रज्ञानाचं नॉलेज तुमच्या लोकांना असण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचं अद्ययावत तंत्रज्ञानाचे नॉलेज असलेले लोक घ्याल, म्हणजे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या, यापुढे तुम्हाला बँकेच्या सीईओ पेक्षा तुमच्या ईडीपी डिपार्टमेंटच्या इन्चार्जला पगार जास्त द्यावा लागेल. कारण तुमचं हळूहळू बँकिंग पेपरलेस चाललेलं आहे आणि ते आता तंत्रज्ञान बेस्ड झालेलं आहे. मग तंत्रज्ञानाचं ज्याला ज्ञान आहे अशा माणसांचा तुम्हाला वापर करावा लागेल, त्यांना घ्यावं लागेल. त्यांची तुलना हे इतक्या वर्षाचे सिनियर आहेत, हे इतक्या वर्षाचे ज्युनियर आहेत, यांनी इतक्या वर्ष संस्थेत काढली, ते दिवस संपले मित्रांनो. आता वयानुसार प्रमोशन देण्याची पद्धत बंद केली पाहिजे. ज्ञानानुसार प्रमोशन द्यायची आवश्यकता आहे. आपल्याकडे हे घडत नाही, ते घडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्या छोट्या संस्था आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञान कसं करता येईल याच्यावर विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे. आपली ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही कमी आली पाहिजे. जर का ट्रान्झॅक्शन कॉस्ट आज मी पाहतो 20-20 रुपये तुमची ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे मित्रांनो. जर एका शेजारच्या दुकानामध्ये तोच माल विकायला 30 पैसे खर्च येतो आणि जर तुमच्या दुकानामध्ये तोच माल विकायला 20 रुपये खर्च येत असेल तर तुम्ही ती कॉस्ट अफोर्ड करू शकत नाही, तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी तुमचे डिपार्टमेंट स्ट्रॉंग केली पाहिजेत, त्यांची एम्स निश्चित केली पाहिजेत, त्यांच्या लोकांना त्या डिपार्टमेंट हेड्सना टार्गेट देऊन त्यांना तसं प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात मोठा आपल्याकडे ड्रॉबॅक जो आहे तो म्हणजे सोशल अस्पेक्ट.
सामाजिक बांधिलकी. आम्ही मित्रांनो कोऑपरेटिव्ह संस्था का काढली याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून आजच्या या सेमिनारचे काही एक्झरसाइज मी जे तुम्हाला सांगितले त्यामध्ये पहिलं सांगतोय विभागांची रचना करा. दुसरा मुद्दा सांगितला विभागांचं सक्षमीकरण करा. तिसरा मी सांगितला विभागांची ध्येय निश्चिती करा. त्यानंतर सांगितलं तंत्रज्ञानाचं अद्ययावतीकरण करा. आणि आता पुढचा मुद्दा सांगतो. अजून 3 मुद्द्यांवरती मी माझं बोलणं बोलेन आणि मग माझं बोलणं पूर्ण करेन, कारण आपल्या घड्याळामध्ये फक्त आता 7:30 ते 8 मिनिटं राहिली असतील. मित्रांनो, सामाजिक बांधिलकी म्हणजे काय? तर आमची कोऑपरेटिव्ह संस्था आम्ही का सुरू केली, आम्ही बँक का सुरू केली, पतपेढी का सुरू केली, आमच्या पतसंस्थेच्या किंवा कोऑपरेटिव्ह बँकेच्या बायलॉज मध्ये आमचे ऑब्जेक्ट्स काय आहेत एकदा वाचा आणि किती % मध्ये आम्ही अचीव्ह केली त्याचं अनालिसिस करा. दुसरा मुद्दा, आम्ही जे सामाजिक बांधिलकी केली त्याची कधी जाहिरात केली आहे का? माझ्या तरी बघण्यात नाही. 1-2 बँका फक्त हाताच्या बोटावरच्या मोजण्या एवढ्या इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांची सामाजिक बांधिलकीची जाहिरात मी पाहिलेली. अदरवाईज आम्ही याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या एखाद्या कर्जदाराला पहिल्यांदा कर्ज दिलेलं असेल तो कदाचित छोटासा एखादा व्यापारी रस्त्यावरती बसून काम करणारा असेल. 10 वर्षापूर्वी तुम्ही त्याला लोन दिलं आणि त्यानंतर पुढे त्याला लोन देत गेलात. मग त्यानं छोट्या दुकानाचं मोठं दुकान घेतलं, शॉप बांधलं, घर बांधलं, गाडी घेतली. ही त्याच्यामध्ये जी सामाजिक स्थित्यंतर झाली ती तुमच्या पतसंस्थेमुळे बँकेमुळे झाली. ही सामाजिक बांधिलकी तुम्ही केली आहे, पण ही समाजापुढे आपण आणली पाहिजे. आपण ती आणत नाही. तुम्ही काही ना काही आता सुद्धा कोविड मध्ये तुम्ही काही मदत केली असणार. आता तुमच्या अध्यक्षांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आम्ही हे केलं ते दिलं. तर माझं असं मत आहे या निमित्ताने की तुम्ही हे जे केलं हे तुमच्या मेंबर्सना कळवलं पाहिजे. ते करण्याची आवश्यकता आहे आणि ते करत नसल्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो आपल्या. आणि म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दिलेल्या कर्जांमधून, आम्ही उभे केलेल्या उद्योजकांमधून, व्यावसायिकांमधून त्यांची समाजामध्ये कशी प्रगती होत गेली ह्याची कथा, याची स्टोरी, याची एखादी सीडी आपण तयार करून आपल्या वार्षिक सभांमध्ये संस्थेमध्ये सतत लावली पाहिजे की ही यासाठी कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे. मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहिती नाही की कोऑपरेटिव्ह आणि खासगी क्षेत्रात फरक काय असतो. आपण हे त्यांना जरूर सांगितलं पाहिजे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये होणारा प्रॉफिट हा फक्त भांडवलदारांच्या खिशामध्ये जातो आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये होणारा प्रॉफिट हा सर्व सभासदांच्या मध्ये डिवाइड केला जातो. हा मेजर फरक आहे. हे आपण लोकांना सांगायची आता वेळ आलेली आवश्यकता आहे. म्हणून जे सामाजिक आम्ही काम केलं त्याची एक छानशी व्हिडिओ, त्याचे छानसं असं एखादं रेकॉर्डिंग तयार करा आणि ते सगळीकडे फ्लॅश करायला सुरुवात करा. समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह बनत जाईल आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंट अधिक स्ट्रेंथन करता येईल आपल्याला. आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण. आपल्याकडे एज्युकेशन अँड ट्रेनिंग हे 2 शब्द मॅनेजमेंटमध्ये वापरले जातात. द मीनिंग, व्हॉट इज मीनिंग बाय एज्युकेशन अँड व्हॉट इज मीनिंग बाय ट्रेनिंग. आपल्याकडे शिक्षणाची व्याख्या अशी केलेली आहे की माणसाची लौकिकदृष्ट्या बौद्धिक क्षमता सुधारण्यासाठी जो त्याच्यावर संस्कार केला जातो त्याला आपल्याकडे शिक्षण म्हटलंय. म्हणजे मी पहिलीमध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा मला अल्फाबेटिक्स आली पाहिजे. मी दुसरीमध्ये गेलो मला शब्द लिहिता आले पाहिजे. मी तिसरीमध्ये गेलो मला जोडाक्षर लिहिता आली पाहिजे. मी चौथीमध्ये गेलो मला वाक्य लिहिता आलं पाहिजे. मी 5वीमध्ये गेलो मला ग्रॅमॅटिकली सेंटेन्स लिहिता आले पाहिजे. ही माझी लौकिकदृष्ट्या बौद्धिक क्षमता सुधारण्यासाठी केलेला हा संस्कार आहे. आणि प्रशिक्षण मीन्स व्हॉट? प्रशिक्षण म्हणजे मी जे काम स्वीकारलेलं आहे त्यामध्ये एक्सपर्टाईज निर्माण करण्यासाठी जो संस्कार केला जातो त्याला आपल्याकडे प्रशिक्षण म्हटले आहे. मित्रांनो, आपल्याकडे दोन्ही शब्दांची गल्लत आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अनफॉर्च्युनेटली ट्रेनिंग हा विषयच नाही. कुठेतरी कंपल्सरी मार्क मिळण्यासाठी, ऑडिटमध्ये रेटिंग मिळण्याकरता कुठेतरी पाठवलं जातं. पण खाजगी क्षेत्रामध्ये त्याला 6-6 महिने, 3-3 महिने आधी ट्रेनिंग देतात आणि मग जॉबला घेतात. आपल्याकडे अख्ख्या ड्युटीमध्ये त्याच्या नोकरीच्या काळात 3 महिने ट्रेनिंग होत नसतं. कशा लोकांकडून आपण अपेक्षा करणार? आणि म्हणून ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा मी नेहमी एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं पूर्ण करतो. मित्रांनो, एक माणूस असतो आणि त्याला घोड्यांची शर्यत पाहण्याचा खूप छंद होता. कुठेही घोड्यांची स्पर्धा असली की हा जायचा, जगाच्या पाठीवर कुठे पण असो. आणि असंच मग तो वर्षानुवर्ष जिथे घोड्यांची स्पर्धा असेल तिथे जायचा. 10 वर्ष तो गेला. 10 वर्ष स्पर्धेला गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एकच घोडा 10 वर्ष झाली पहिला येतो. त्याला पण आश्चर्य वाटलं. दरवर्षी जगातली घोडे येतात
आणि हाच दरवर्षी पहिला कस काय येतो. म्हणून 10व्या वर्षी तो त्या मालकाकडे जातो आणि त्याला म्हणतो, तुम्ही हा घोडा विकणार आहे का? तुम्हाला म्हणतो विकणार आहे. तेवढ्याला मग तो किंमत ठरते. मग तो जी किंमत सांगतो तो हा देतो आणि घोडा घेऊन येतो. का घेतला नाही? तर जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान घोडा घेतला याचा त्याला अभिमान असतो आणि 10 वर्ष तो पहिला आलेला असतो. घरी आणतो, छानसा तबेला बांधतो, त्याला एसी लावतो, त्याला काय खाण्याची व्यवस्था करायला खानसामे ठेवतो, डॉक्टर ठेवतो. पहिल्या मालकाने जी त्याची निगराणी केलेली नसते त्याच्याही पेक्षा कितीतरी चांगली निगराणी हा करतो आणि तबेल्यावर बोर्ड लावतो, जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान घोडा. अभिमान असतो, 10 वर्ष जगात पहिला आलेला घोडा आपण खरेदी केला. आणि मग असं घडतं, 10 वर्षानंतर ज्यावेळी घोडा तो परत स्पर्धेचा दिवस ठरतो पुढच्या वर्षीचा, हा घोड्याला बाहेर काढतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर स्पर्धा सुरू होते. संध्याकाळी नंबर होतो जाहीर आणि याचा ढोक नंबर येतो. जो 10 वर्ष घोडा पहिला आला त्याला मागे किंमत देऊन खरेदी केला, त्याची खूप निगराणी केली, काळजी केली आणि शेवटी तो ढोक आला. डोक्याला हात लावतो, काय हे झालं? आपण तर पहिला आला म्हणून घेतला आणि हा नंबर आज ढोक आला. मित्रांनो, तो घोडा घेऊन घरी येत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार मंथन सुरू होतं. त्या विचाराचा एक विचार असा असतो की याला आपण सगळी याची काळजी घेतली, पहिल्या मालकापेक्षा खूप चांगली काळजी घेतली, पण नेमकं जगाच्या स्पर्धेत काय करायचं असतं हे त्याला शिकवलं नाही, म्हणून त्याचा नंबर ढोक आला. मित्रांनो, कॉर्पोरेटिव्ह सेक्टर्स मध्ये आज जे खाजगी क्षेत्राची चॅलेंजेस उभी राहिली त्याचं मेन रिझन हे आहे की आमच्या ना मॅनेजमेंटला ना आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देत, प्रॉपर कन्सल्टेशन देत. आम्हाला ही गोष्ट खर्च वाटते, परंतु मित्रांनो, जोपर्यंत कॉर्पोरेटिव्ह सेक्टरमध्ये ट्रेनिंग वरती होणारा खर्च हा इन्व्हेस्टमेंट म्हणून समजला जाणार नाही, त्या मनोवृत्तीत मॅनेजमेंट जाणार नाही, तोपर्यंत मित्रांनो अशा समस्या आपल्याला खूप खूप वाटत जातील आणि या प्रत्येक समस्येच्या ओझ्याने आपण दबलेच. मला नक्की खात्री आहे की मला जो विषय दिलेला होता त्याच्यावरती मला जो काही वेळेच्या मदतीने न्याय द्यायचा होता तो देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, याही मनामध्ये तुमच्या अनेक शंका असू शकतात, परंतु मी मगाशीच म्हटलं की कॉन्फरन्सिंग नसल्यामुळे आपल्याला हे फक्त तुम्हाला रिसिव्हिंग मूड मध्ये तुम्हाला ऐकायचं आहे. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये तुमच्या काही कॉमेंट टाकल्या असतील तर मी जरूर पाहिन. मेलवरती तुम्ही टाका आणि केवळ मैत्री आपली आजच्या दिवसापुरती एका तासापुरती न राहणार, तर मी आपल्या फाउंडेशनला या निमित्तानं सांगेन की अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण वेगवेगळे सेमिनार्स आयोजित करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्या सहकारी संस्था स्ट्रेंथन कशा होतील याच्यासाठी आपण नक्की कॉन्ट्रीब्युट करू. पुन्हा एकदा तुम्ही मला ही संधी दिलीत आणि आपल्याशी इंटरॅक्शन करण्याचा या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली त्याबद्दल मी मगाशीच म्हटलेलं होतं की मी बरोबर 60 मिनिटांना माझा विषय पूर्ण करेन. माझ्या घड्याळामध्ये मित्रांनो 7 वाजले असल्यामुळे मला दिलेल्या वेळेमध्ये मी आपल्याशी विषय मांडलेला आहे. ज्या शंका असतील त्या जरूर भविष्यामध्ये विचारा. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद. बोला. धन्यवाद शेखर चरेगावकर साहेब. गोविंदराव वंजारी फाउंडेशन द्वारे अभिव्यक्तीच्या या तिसऱ्या पुष्पामध्ये तुम्ही सहकार, संधी व आव्हाने या विषयावर प्रगल्भ विचार व्यक्त केलेत आणि या विचारांची कास घेऊन सरकार क्षेत्रामध्ये विदर्भातील सर्व संस्था पुढे जातील आणि हा प्रयत्न फक्त इथवर न ठेवता याला एक पुढे घेऊन जाण्याचं आमचा पण मानस आहे. कारण फक्त हे इनिशिएट करणं डायलॉग हाच आमचा उद्देश नाही आहे, तर त्याला पूर्णत्वाला नेणं हा पण आमचा उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी हा जो तुम्ही विषय मांडला त्याला धरूनच गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे आम्ही काम करतोय. कारण गोविंदराव वंजारी साहेबांनी कोविन अर्बन बँक असेल, अनेक सामाजिक संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, त्याचा बेसच सामाजिक बांधिलकी हा राहिलेला आहे. A+B²A²+B² टॉईस AB असं म्हणतात. हा जो टॉईस AB आहे हा कलेक्टिव्ह डिव्हिडंड असतो. हेच मला वाटतं की कोऑपरेटिव्ह मुवमेंटची ताकद आहे. गांधीजींनी कोणाला तरी सांगितलं होतं, कोणी सांगितलं की भाई अमेरिकेमध्ये 5-5 हजार एकर लोकांकडे जागा असतात, जमिनी असतात. गांधीजी म्हणाले की आमच्याकडे एका खेड्यामध्ये 1 एकर असते पण 5,000 लोक असतात. मला वाटतं हीच कोऑपरेटिव्ह मुवमेंटची ताकद आहे. आज आपले मुलं मायक्रोसॉफ्ट, गुगल याचे स्वप्न बघतात, पण जॉब करायचे स्वप्न बघतात. कोणीही आपल्या कोऑपरेटिव्ह मुवमेंटच्या थ्रू झालेल्या अनेक अशा संस्था आहेत, फॅब इंडिया असेल, अमूल असेल, याचं उदाहरण घेऊन गावामध्ये क्रांती करायला धजत नाहीत.
ग्रामीण बँकेची जी सक्सेस स्टोरी आहे युनुस साहेबांची बांगलादेशची, तशीच तुम्ही सक्सेस स्टोरी भाग्यश्री बँकेची पण सांगितली आम्हाला. या लोकल सक्सेस स्टोरीजला घेऊन कोणी त्याच्यातनं पुढे यायला जात नाही. तुम्ही सकारात्मकतेबद्दल बोललात, कॉम्पिटिशन बद्दल बोललात, कार्यक्षमतेबद्दल बोललात, पीएमएफ बद्दल अतिशय सुंदर बोललात की तुम्हाला यामध्ये सर्व करावं लागेल. मनुष्य सक्षम मनुष्यबळाबद्दल बोललात. एक दंगल म्हणून एक मूवी झाली, त्याच्यामध्ये आमिर खान त्याच्या भावाला म्हणतो की कुस्ती शिकवायची आहे, गाद्या घेऊन गद्द्या लागतात, तो गाद्या घेऊन येतो आणि मग आपल्या बिछायत केंद्रातल्या गाद्या असतात, तो म्हणतो गद्दे तो गद्दे आहे. मला वाटतं की गद्दे तो गद्दे नाही आहेत, मनुष्यबळ आता वेगळं असतात, क्वालिटी लोक वेगळे असतात. हे मला वाटतं संस्था चालकांनी पण समजायला पाहिजे. विकास म्हणजे नुसतं शहरीकरण नाही, आधुनिकीकरण नाही, तर स्मार्ट शेती, स्मार्ट शहरांपेक्षा स्मार्ट खेडी जर झाली तर मला वाटतं की ही जी कॉपरेटिव्ह मुवमेंट असेल ही क्रांती घडवून येईल. कारण गावागावांमध्ये असं जर अर्थकारण निर्माण झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने सक्सेस हा भारताला मिळेल. या संपूर्ण विषयाला तुम्ही अतिशय गांभीर्याने आणि अतिशय याला एक धार तुम्ही दिलीत आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं की विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये, संपूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये हा आवाज जावा. आणि म्हणूनच तुमच्याशी आम्ही वेळ पण घेतला की आम्हाला तुम्हीच हवा होतात हे सगळं मार्गदर्शन घ्यायला. आणि आम्ही या पूर्ण मोमेंटला पुढे घेऊन जायचा आमचा हा मानस आहे. आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि अभिव्यक्तीचं चौथं पुष्प हे आम्ही 6 जुलैला गुंफणार आहोत. यामध्ये आम्ही डॉक्टर विश्वंभर चौधरी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना आम्ही बोलवतो आहेत. ते आमच्याशी पुण्यावरून जॉईन होणार आहेत आणि भारताची राज्यघटना या विषयावर ते बोलणार आहेत. तरुण पिढीला राज्यघटना समजणं हे फार जरुरी आहे असं आम्हाला वाटतं. कारण आजकाल रस्त्यावरच धर्मांचं राज्य नाही तर खऱ्या अर्थाने घटनेचं राज्य राहील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवाद असेल, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रध्वज असेल, त्याचा संपूर्ण प्रकाश आणि त्याच्याबद्दलची आत्मीयता आणि त्याच्याबद्दलचं एक पेट्रोटिक मोमेंट विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून हा विषय आम्ही घेतलेला आहे. तर मला वाटतं की या आजचा विषय संपूर्ण विदर्भभर गेला आणि तुम्हाला यानंतर अनेक प्रश्न येतील. त्यानंतर या लॉकडाऊनच्या स्थितीनंतर आम्ही तुम्हाला आमच्याकडे लाईव्ह बोलवू आणि लोकांशी संवाद साधायला मला वाटतं तुम्हाला पण आवडेल. आमच्या ज्या अध्यक्ष आहेत सुहासिनीजी वंजारी यांचा मी आभार व्यक्त करतो. अभिजितजी वंजारी जे आमचे नेतृत्व आहे त्यांचा पण आभार व्यक्त करतो. स्मिताजी वंजारी यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.